नमस्कार मंडळी. आज आम्हाला ख्रिसमसची सुट्टी म्हणून आज आम्ही निघालो स्वामींच्या मठात. भंगसाळ नदीच्या अलीकडे कुडाळ घावनाळे रस्ता आहे. त्या रस्त्याने डाव्या बाजूला महामार्गापासून 9 किलोमीटरवर स्वामींचा मठ आहे. जिकडे जाताना थंड वनराईमध्ये छान वाटत होते. मग आम्ही पोहोचलो श्री स्वामी समर्थ मठ घावनाळे कासमाळा, जिथे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांची अनुभूती येते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि गुरुवर्य माऊली व गुरुवर्य काका यांच्या निस्वार्थ सेवेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घावनाळे येथील कासमाळा येथे श्री स्वामी समर्थांचा मठ उभा राहिला आहे. हा मठ केवळ एक धार्मिक स्थळ नसून असंख्य भक्तांच्या समस्या निवारणाचे आणि अशांत मनाला शांती देणारे सिद्ध ठिकाण बनले आहे. मठाचा विस्तार गुरुवर्य माऊली यांना 2007 मध्ये स्वामी समर्थांचा दृष्टांत झाल्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी येथे एका छोट्या खोलीत मठाची स्थापना झाली. इथे झालेल्या भक्तांची अडकलेली कामे पूर्ण झाल्याने भक्तांची संख्या वेगाने वाढली. परिणामी जागे अभावी आणि स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार 2010 मध्ये या मठाची स्थापना निसर्गरम्य घावनाळे कासमाळा येथे करण्यात आली. सुरुवातीला एका वटवृक्षाखाली स्वामींची प्रतिमा ठेवून मठ स्थापन केला. त्यानंतर हळूहळू आलेल्या भक्तांनी आर्थिक हातभार लावत त्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. खरं तर ही सगळी स्वामींचीच इच्छा. त्यांच्या इच्छेशिवाय आणि आशीर्वादाशिवाय हे सगळं होणं कठीणच होतं. दर गुरुवारी सकाळी अभिषेक, दुपारी महाप्रसाद, भजन कीर्तन आणि रात्री पुन्हा महाप्रसाद असतो. उपक्रम देखील राबवले जातात. या स्वामींच्या मठामध्ये बाळूमामाच्या मंदिरात नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी जसा खांब आहे तसाच एक खांब या मठात देखील स्थापन करण्यात आलेला आहे. भाविक अगदी मनोभावे स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर या मठातील खांबाला आलिंगन देतात आणि त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते असे त्यांचे अनुभव देखील सांगतात. स्वामींच्या मठात दर गुरुवारी भक्तांची मांदियाळी भरते. स्वामींच्या दर्शनानंतर सर्वजण भजन कीर्तन, नामस्मरण यांच्यात दंग असतात. यानंतर सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद दिला जातो. अनेक असे भक्तगण आहेत जे या महाप्रसादाला मुक्त हस्ते दान करतात. आम्ही देखील या महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामींच्या मठात असणारे सर्व स्वामी अनुयायी हे सर्वांना आदराने व विनम्रतेने वागवतात. दर्शनाच्या रांगा सुस्थितीमध्ये लावून स्वामींचे दर्शन घेण्याचे काम हे अनुयायी अगदी व्यवस्थित पार पाडतात. भक्तांच्या अशांत मनाला शांती आणि नवीन ऊर्जा गुरुवर्य माऊली आणि गुरुवर्य काका यांना येणाऱ्या प्रत्येक भक्ताची सेवा करून त्यांना स्वामी समर्थ महाराज उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. आपण पण घावनाळे येथील या स्वामींच्या मठाला नक्कीच भेट द्या आणि या मठातील स्वामींच्या आपल्या भोवती असण्याच्या अनुभूतीची जाणीव करून घ्या. अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामींचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन आम्ही देखील आमच्या स्वगृही निघालो. स्वामींचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहतील. श्री स्वामी समर्थ.